नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत लपून छपून आणि मागून वार करणाऱ्या नागराजवरती कुणाचाही संशय गेलेला नाही आहे। आपण बघितलं की कशा पद्धतीने नागराजने अगदी स्वतःच्या भावाला, वहिनीला, पुतणीला मारण्याचा प्रयत्न केला होता, ते सुद्धा महिपतला सुपारी देऊन। एवढं मोठं कारस्थान करून सुद्धा त्यांच्यासमोर इथे आता सगळं काही करून सवरून सुद्धा नागराज नामानिराळा फिरतोय। पण ह्याचं आता हेच कारस्थान एक ना एक दिवस त्याच्या अंगलटी येणार आहे याचा विचार कधीच नागराजने केला नसेल। बरं, स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी त्याने खोटी तन्वीसुद्धा आणली आणि ती सुद्धा कारस्थानी प्रिया। आता ती सुद्धा जाऊन बसली जेलमध्ये। त्याच्यानंतरला प्रेक्षकांनो, आता एवढं सगळं करून सुद्धा नागराज काही गप्प बसत नाही। त्याने पुन्हा एकदा प्रतिमाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। तिला वेडं करण्यासाठी तिला तो नको त्या गोळ्यासुद्धा देतोय, ज्याने इथे आता प्रतिमाचा मेंदूसुद्धा कमजोर होत चाललाय। ही सगळी खुरापती आयडिया त्या प्रियाच्या डोक्यातून आलेल्या असतात। आणि प्रेक्षकांनो, एवढं सगळं करून सवरून सुद्धा मात्र नागराजकडे कुणाचं लक्षच जात नाही आहे। मधुभाऊंसारख्या माणसाला ज्या व्यक्तीने मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कुशीमध्ये चाकू खुपसून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा संशयाची सुई मात्र महिपतवरती गेली, पण नागराजवरती नाही। पण प्रेक्षकांनो, आता इथे नागराजच्या पापाचा घडा इतका भरलेला आहे की तो आता फुटायची वेळ आलेली आहे। आत्तापर्यंत एवढी कारस्थानं करूनसुद्धा नागराजचं नाव कुठेच आलेलं नाही आहे। पण आता नागराजवरती जर कुणाचा पहिला संशय जाणार आहे तर ती व्यक्ती आहे सायली। सायलीचा संशय हा सगळ्यात आधी नागराजवरती जाणार आहे। म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये आता सायलीने इथे अर्जुन आणि रविराज काका यांना नागराजबद्दल अशी काही गोष्ट सांगितलेली आहे, ज्यामुळे नागराजचं खरं कारस्थान सगळ्यांच्या समोर येणार आहे। आणि त्यामुळे इथे अर्जुन आणि रविराज काका दोघेजण मिळून नागराजची चांगली धुलाई करणार आहेत। आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडत गेल्या त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी नागराजचा हात असू शकतो असा संशयसुद्धा रविराज काकांना येतो। आणि मधुभाऊंच्या इथे खुनाच्या आरोपाचा सगळा आरोप आणि सगळे संशय हे आता नागराजकडे वळलेले असतात। त्यामुळे अर्जुन आणि रविराज काका या सगळ्या गोष्टींच्या खोलाशी जाऊन आता शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या मुळाशी जो व्यक्ती आहे तो नागराज आहे या गोष्टीसुद्धा स्पष्ट होतात। तर प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने सायली गुन्हेगार शोधून काढते ते आपण बघूया। तर इथे सायली आता येत्या 8 दिवसांमध्ये ती प्रतिमाची मेमरी परत आणते। अशी काही ती प्रतिमाची काळजी घेते की इथे 8 दिवसांमध्ये प्रतिमाला तिचा भूतकाळ अगदी स्पष्टपणे आठवत असतो। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा बरी होत असताना अशा काही गोष्टींचा खुलासा करते, ज्यामुळे इथे सायलीला आता नागराजवरती संशय येतो आणि नागराजच गुन्हेगार आहे हे सुद्धा समोर येतं। आणि हे सत्य अर्जुन रविराजला कळताच नागराजची धुलाई तर होतेच, पण या सगळ्याच्या मुळाशी जाऊन नागराजच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावेसुद्धा गोळा केले जातात। तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन, प्रताप काका, अस्मिता या तिघांनी मिळून एक प्लॅन केला आहे की काहीही झालं तरीसुद्धा कल्पना आणि सायली यांचं बिघडलेलं रिलेशन आपण ठीक करायचं। इथे आता प्रियाने जो काही त्या दोघींमध्ये गैरसमज निर्माण केला आहे तो आपण दूर करायचा। ममा पहिल्यासारखी सायलीवरती प्रेम करायला हवे असं अर्जुन म्हणत असतो। मग त्याच्यामध्ये आता सायली आणि प्रताप काका हे दोघेजण खूपच छान एकमेकांबरोबर वागतात। मग इथे प्रताप काका जर सायलीला काही बोलले तर इथे कल्पनाला संशय तर येणार नाही ना। मग इथे कल्पनाच्या मनात संशय यायला नको आणि कल्पनाला कोणीतरी सायलीच्या जवळ पुश केलं पाहिजे, म्हणून आपल्याला एक साथीदार लागणार आहे। तेव्हा इथे प्रतिमा आत्याला बोलावलेलं असतं। मग आता प्रतिमा आत्या सुभेदारांच्या घरी येते आणि ती सुद्धा आता सायलीच्या बाजूने मदत करतच असते।
आता या संपूर्ण प्लॅनमध्ये एक चांगली गोष्ट घडते, ती म्हणजे कल्पना आणि सायली या दोघींमधलं जे काही अंतर वाढलेलं असतं ते कमी होण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका प्रतिमाची बॅग वगैरे घेऊन येतात, तिचे कपडे घेऊन येतात आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या मेडिसिनसुद्धा घेऊन येतात। तेव्हा इथे सायली म्हणते, बरं झालं काका तुम्ही आलात, तुम्ही बसा बरं, तुमच्यासाठी नाश्ता बनवते। रविराज काका म्हणतात, नको बाळा, नाश्ता वगैरे नको, पण इथे मी प्रतिमाचे काही कपडे घेऊन आलो आहे आणि त्याचबरोबर तिच्या गोळ्या औषधंसुद्धा आणल्यात। तुला एक जबाबदारी द्यायची आहे बेटा, तुला आता प्रतिमाची काळजी घ्यायची आहे। तिची ही औषधं आहेत ना, तिला अगदी वेळेवरती द्यायची आहेत, तू देशील ना? तेव्हा इथे सायली म्हणते, हो हो काका, मी देईन ना, ही जबाबदारी मी आवडीने पार पाडीन, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन येतो, त्याला प्रियासाठी घरचा डबा हवा असतो। सायलीने इथे स्पष्टपणे नकार दिलेला असतो। तेव्हा रविराज काकांना वाईट तर वाटतं, पण प्रियाने जो काही गुन्हा केला आहे त्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी असं त्यांनाही वाटत असतं। म्हणून इथे आता रविराज काका निघून जातात। त्यानंतरला इथे सायली प्रतिमा काकूंची अगदी व्यवस्थित काळजी घेत असते। इथे आता प्रतिमाला अगदी जेवणामध्ये काय हवं आहे काय नको, त्याचबरोबर तिला कुठले कुठले पदार्थ आवडायचे, अगदी इथपर्यंत सायली सगळं काही तिला बनवून देत असते आणि त्याचबरोबर औषधाच्या वेळासुद्धा पाळत असते। आता प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर श्रद्धा यांनी ज्या काही गोळ्या बदलून दिलेल्या असतात त्या सगळ्या रविराज काकांनी आणलेल्या असतात आणि गोळ्यांची सर्व जबाबदारीसुद्धा रविराज काकांनी स्वतःकडेच ठेवलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा जेव्हा घरी असायची तेव्हा नागराजने सुमनला एक गोळी दाखवलेली असते आणि ती गोळी न चुकता प्रतिमा वहिनीला द्यायची असं सांगितलेलं असतं। पण आता रविराज काका प्रतिमाच्या गोळ्या औषधं सुभेदारांच्या घरी घेऊन आल्यामुळे आणि प्रतिमा स्वतः सुभेदारांच्या इथे आल्यामुळे आता गोळ्या कोण देणार? गोळ्या तर देणं शक्यच होणार नाही, कारण तिथे जर मी गेलो तर कुणाला ना कुणाला माझ्यावरती संशय येईल। त्याच्यामुळे आता तिथे जाऊन गोळ्या कशा देऊ? त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला सगळं काय आठवायला लागलं तर, असं आता नागराजला वाटतं। त्यामुळे इथे सायली अगदी प्रतिमाची व्यवस्थित काळजी घेत असते, तिला इथे वेळेवरती औषधं देत असते, त्यामुळे इथे प्रतिमाला बरं वाटत असतं। प्रतिमाला तिच्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी हळूहळू आठवत असतात। तेव्हा इथे सायली नेहमीप्रमाणे आता प्रतिमाला तिच्या औषधं गोळ्या देते आणि थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारत बसलेली असते। तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, सायली, मी इथे आल्यापासून तू माझी अगदी व्यवस्थित काळजी घेतेस। मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये आहेत, घरामध्ये एवढं टेन्शन आहे, पण तरीसुद्धा तू मात्र माझी काळजी अगदी मुलीप्रमाणे घेतेस ग। तुझ्यामध्ये मला नेहमीच माझ्या मुलीचा भास झाला आहे, तुला तर माहिती आहे ना? तेव्हा सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, आणि तुमच्यामध्ये मला नेहमीच आईचा भास झालेला आहे। तेव्हा प्रतिमा म्हणते, खरं सांगू का? तू मला खरं खरं सांग, जेव्हापासून मी इथे आली आहे मी एक तरी गोष्ट विसरली आहे का गं? तू जे काही मला विचारलंस ते मी तुला सगळं काही सांगितलं आहे। स्वयंपाकामध्ये मी तुझी मदत केली तेव्हा पदार्थामध्ये मी जे काही टाकलं आहे ते कधीही विसरले नाही आहे, मीठ वगैरे सगळं मी व्यवस्थित टाकलं आहे। जो पदार्थ नाश्त्यामध्ये मी बनवला आहे तो पदार्थ कुठला आहे ते सुद्धा मी सांगते ना गं। तेव्हा सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, तुम्ही मला सगळं सांगता आणि तुम्ही काहीसुद्धा विसरत नाही। तेव्हा प्रतिमा म्हणते, मग जेव्हा मी माझ्या घरी असते तेव्हा मी काही ना काहीतरी विसरतच असते, म्हणजे नागराज भाऊजी मला म्हणत असतात की हल्ली मी खूप गोष्टी विसरायला लागले म्हणून, असं त्यांचं म्हणणं असतं। तेव्हा सायली म्हणते, नागराज काका असं का म्हणतात? तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणते, मला नाही माहिती, म्हणजे एकदा तर नागराज मला म्हणत होता की मी माझ्या गोळ्यासुद्धा खिडकीतून फेकून दिल्या म्हणून, आणि त्या गोळ्या मी खिडकीतून फेकूनच दिल्या नव्हत्या, त्या तर ड्रॉवरमध्येच होत्या ना। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते, आत्या तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही स्वतःच्या गोळ्या खिडकीमधून का फेकाल? आणि जर नागराज काकांनी बघितलं होतं तर त्यांनी आधीच का नाही सांगितलं? जेव्हा डॉक्टर आल्या तेव्हा सांगायची काय गरज होती? तेव्हा इथे सायली म्हणते की तुम्ही काहीच विसरत नाही आत्या, अहो किती छान स्वयंपाक बनवता तुम्ही, कोण कुठे बाहेर गेले तुम्हालाच सांगून जातात ना। आता तुम्ही जेव्हापासून आलेत तेव्हापासून कितीतरी गोष्टी तुम्हीच सांभाळताय। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली प्रतिमाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असते। ती म्हणत असते, अजिबात नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात असतात। तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, मग तन्वीसुद्धा माझ्याबरोबर अशी का वागायची?
म्हणजे ज्या वेळेला तन्वी घरी यायची ना, तेव्हा ती म्हणायची की आई, गोळ्या वेळेवरती घेतेस ना? हे बघ, तू हल्ली खूप विसरत चालली आहेस हा. मी इथून तुला भेटून गेले तरीसुद्धा तू नाहीच कशी म्हणतेस? आता जर तन्वी घरीच आलेली नाही आहे आणि मला जर पूर्णाजीने विचारलं तर मी नाहीच म्हणणार ना. पण त्याच्यामध्ये सुद्धा इथे आता मला नेहमी प्रिया म्हणायची की तू विसरायला लागली आहेस, तुझी मनस्थिती ठीक नाही आहे. म्हणजे स्वतः मी बरोबर असायचे, पण जेव्हा तन्वी येऊन काहीतरी बोलून जायची ना, मग माझे 8-10 दिवस हे टेन्शनमध्येच जायचे. तेव्हाच मला असं वाटायचं की काहीतरी चुकीचं घडतं आहे, मला काही गोष्टी आठवत का नाही आहेत. मग जेव्हापासून आता तन्वी इकडे आली आहे आणि आता ती जेलमध्ये गेले, तेव्हापासून मी एकही गोष्ट विसरत नाही. मी सगळं काही व्यवस्थित करते. पण कधी कधी नागराज भाऊजी मला बोलतात की मी विसरते म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सायली म्हणत असते नागराज काका आणि तन्वी हे दोघेजणं नेहमी तुम्हाला असं का बोलतात तुम्ही विसरता म्हणून? कारण मला तर तसं कधीच जाणवत नाही. तुम्ही स्वतःहून व्यवस्थित फोन करता, तुम्ही सगळी कामं करता, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवता, मग तुम्ही काय विसरताय? काहीच विसरत नाही आहात. तेव्हा इथे प्रतिमाने बोलता बोलता सांगितलेलं असतं की एकदा तर मला भास झाला होता की नागराज माझ्या तोंडावरती उशी दाबून मला मारतोय म्हणून, आणि हा भास मला खोटा खोटा झाला असं नागराज कांगावा करत होता. पण मी तर बघितलं होतं, तो खिडकीतून आला आणि उशी माझ्या तोंडावरती दाबत होता, आणि जेव्हा मी तोंडाचा मास्क खाली करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इथे तो नागराजच होता हे मला कळलं, आणि मग त्याने धक्का देऊन तो खिडकीमधून पळून गेला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सत्य सांगत असताना सायलीला कुठेतरी आता पाणी मुरते असं वाटतं, आणि त्यामुळे ती अर्जुनला इथे प्रतिमा जे जे काही बोललेले असते ते सगळं आता सायली इथे अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो नागराज काकाबद्दलच प्रतिमा आत्याच्या मनामध्ये असं का बरं आलं असेल? आता 8 दिवसातच बघा ना, इथे प्रतिमा आत्याला किती गोष्टी आठवत आहेत. म्हणजे अगदी त्या बऱ्याच झाल्यात असं मला वाटतं. कुठली वस्तू कुठे आहे, कुठल्या ठिकाणी काय असतं, कुठलं झाड कधी लावलं आहे, तुम्हाला कसली ॲलर्जी आहे, तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो, तन्वीला काय आवडतं, हे सगळं प्रतिमा आत्या सांगतायत. पूर्णाजीचा आवडता पदार्थ, कल्पनाईंना काय आवडतं, बाबांना काय आवडतं, अगदी अस्मिताताईंना काय नाही आवडत, इथपर्यंत त्यांना सगळं काय माहिती आहे. मग कोण माणूस असं मुद्दामून करू शकतो सांगा बरं तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, मला तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे तू बघ ना, इथे मला चैतन्य सांगत होता की नागराज काका आणि महिपतची मैत्री आहे म्हणून. नागराज काका हे महिपतला सातत्याने भेटायला जातात. मला काय वाटतं, या सगळ्याच्या मागे नागराज काका तर कुठे नसतील ना? म्हणजे बघ ना, नागराज काका दर वेळेला कोर्टामध्ये केस असायची तेव्हा प्रियाच्या बाजूने असायचे, पण ते नेहमी महिपतजवळ काही ना काहीतरी बोलताना मला दिसायचेच. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी आता नागराज असू शकतो का? तेव्हा सायली आणि अर्जुन रविराज काकांना नागराजबद्दलची ही सगळी माहिती देतात की नागराज आणि महिपतची मैत्री आहे. आणि इथे प्रतिमा आता सातत्याने सांगत असते की नागराज तिला इथे सातत्याने एक गोळी कुठली तरी द्यायचा, जी गोळी घेतल्यानंतर इथे आता प्रतिमा आत्याला कसं तरीच व्हायचं, तिला चक्कर यायची, आणि इथे आल्यापासून ती गोळी दिली जात नाही आहे तर प्रतिमा आत्या बऱ्या आहेत म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गोळ्या नागराज बदलत तर नाही आहे ना असा संशय रविराज काकांना आलेला असतो, आणि रविराज काका नागराजला बोलवतात आणि त्याच्या थोबाडीत देतात. कारण ती गोळ्यांची डब्बी इथे आता रविराज काकांना ड्रॉवरमध्ये मिळालेली असते, आणि ती गोळी नक्की कसली आहे हे डॉक्टर श्रद्धाला विचारल्यानंतर ती गोळी म्हणजे मेंदू कमजोर होण्याची गोळी आहे हे आता रविराज काकांना ती सांगत असते. कारण त्या गोळ्या टेस्टिंगला गेलेल्या असतात, आणि त्यामुळे त्यांचा रिपोर्टनुसार त्या गोळ्या म्हणजे मेंदू कमजोर होण्याच्या आहेत हे रविराज काकांना रिपोर्टनुसार कळतं. त्या गोळ्या बरोबर ड्रॉवरमध्ये सापडलेल्या असतात. त्यांना संशय येतो, कारण सायली अर्जुनने सांगितलेलं असतं की इथे प्रतिमा आत्याला नागराज काकांवरती संशय आहे, आणि तेव्हा इथे शहानिशा करण्यासाठी जेव्हा त्या गोळ्या टेस्टिंगला जातात तेव्हा इथे रिपोर्टनुसार कळतं की मेंदू कमजोर होण्याच्या गोळ्या या दुधाच्या ग्लासमधून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रविराज काका नागराजला बोलावतात, ती डबी दाखवतात आणि नागराजला जाबसुद्धा विचारतात. कारण एकदा इथे रविराज काका आता मुंबईला जेव्हा गेलेले असतात तेव्हा नागराज सुभेदारांच्या इथे जातो आणि प्रतिमाच्या तब्येतीची चौकशी करत असतो. तेव्हा इथे आता सायली त्याला विचारते की तुम्ही इथे काय करताय काका? तेव्हा नागराज म्हणतो, नाही काही नाही, मी इथे असाच वहिनीला फक्त बघायला आलो होतो, बाकी काही नाही.
तेव्हा इथे सायलीला आता बऱ्याच गोष्टी संशयास्पद वाटतात आणि मग संशयाची सुई नागराजकडे जाते. त्यामुळे इथे सत्य आता संपूर्णपणे रविराज काकांच्या समोर आल्यानंतर या सगळ्याच्या प्रकरणाच्या मुळाशी कुठे ना कुठेतरी नागराज आहे असा संशय त्याच्या मनामध्ये येतो. आणि सुरुवात तर इथून आता नागराजला चांगली मारण्यापासूनच केलेली आपल्याला पाहायला मिळते. ही गोळी आता सुमन तुला नागराज द्यायला सांगायचं ना असं विचारल्यानंतर सुमन म्हणते, हो भाऊजी, यांनी मला सांगितलं होतं की वहिनीला दुधाच्या ग्लासमधून ही गोळी रोज द्यायची आहे म्हणून, पण ही गोळी कसली होती मला खरंच माहिती नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, नागराज काका तू का केलंस असं? आत्याला चुकीची गोळी तू का देत होतास? म्हणजे हे सगळं तू मुद्दामून करत होतास का? असं सुद्धा अर्जुन विचारतो. तेव्हा नागराजला काय बोलावं काही कळत नसतो. तो म्हणतो, मला काही माहिती नाही आहे. मला इथे तन्वीने जाता जाता सांगितलं होतं ही गोळी द्यायला. तेव्हा रविराज काका म्हणतात, तुम्ही दोघांनी मिळूनच असं काहीतरी केलं असेल. या गोष्टीवरती माझा आता विश्वास बसतोय. आता फक्त गोळ्यांचं समजलंय, अजून काय काय करून ठेवलेस ना, या सगळ्याचा शोध मी घेईन असं रविराज काका म्हणतात.